नमस्कार, मी प्रवीण भोसले. आपण बघत आहात ह्युमन राईट एक्सप्रेस न्यूज. आज आपण आलो आहे हुतात्मा चौक. आपण मराठी एकीकरण समिती आज या आंदोलनाला आपण पाठिंबा दिलेला असताना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष देशमुख साहेब हे या ठिकाणी येऊन आज आपल्याला या आंदोलनाकरिता मार्गदर्शन देतील आणि ह्या आंदोलनाला यांनी आज पाठिंबा दिला आहे. याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांचा या आंदोलनासाठी काय पुढचं धोरण काय आहे ते आपण त्यांच्याकडून विचारू. पाटील साहेब आपण त्यांना बोलू द्या. हां बोला. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आज आपण हुतात्मा स्मारक येथे आहोत. मराठी अभ्यास केंद्र यांच्या मार्फत आज हा मराठी शाळांसाठी, मराठी भाषेसाठी आणि मराठी प्रश्नांसाठी हा मोर्चा आहे. आज डॉक्टर दीपक पवार यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व संस्था, सर्व संघटना आणि सर्व मराठीप्रेमी यांच्या मार्फत एक शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. हुतात्मा स्मारक येथून आम्ही महानगरपालिका मुख्यालय इथपर्यंत हा पायी मोर्चा काढणार आहोत. परंतु या ठिकाणी पोलिसांची कुठेतरी भूमिका आम्हाला अडवण्याची दिसते. आज या आपण मराठी शाळेची जी दयनीय अवस्था बघतो याला संपूर्णपणे शासन आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत. कुठेतरी शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली, जुन्या इमारतीच्या नावाखाली या शाळा पाडायच्या आणि कुठेतरी मग लांब कुठेतरी बिल्डरांच्या घशात या जागा घालण्याचं या मागचं काही षडयंत्र आहे का असा प्रश्न आम्हाला पडतोय. तर शासनाने त्वरित ह्या सगळ्या घटना थांबवाव्यात यासाठी आमचा हा निषेध मोर्चा आहे. डॉक्टर दीपक पवार आमचे नेतृत्व करतात या मोर्चाचं. आणि शासनाने एक लक्षात ठेवा की मराठी शाळांच्या जागा ह्या मराठी शाळेसाठीच असल्या पाहिजेत. मराठी मुलाचं भविष्य तुम्ही बिघडू शकत नाही असं आम्ही मराठी एकीकरण समितीच्या मार्फत सांगतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. हा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतोय? नाही, मुळात या राज्यकर्त्यांना मराठीचा मुद्दाच महत्त्वाचा वाटत नाही आहे. आज जर मराठी मुद्दा महत्त्वाचा वाटला असता तर यांनी मराठी शाळा बंद केल्या नसत्या आणि मराठी शाळा मोडकळीस आल्या म्हणून त्या पाडल्या नसत्या. आज माहीमची शाळा जर बघितली, आज शिवडी